पालघर जिल्ह्यातील शेतकरी आणि आदिवासी बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने चारोटी येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेला लॉंग मार्च अखेर स्थगित करण्यात आलाय। जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आणि लेखी आश्वासन मिळाल्याने कालपासून सुरू असलेले आंदोलन आज रात्री 8 वाजता 3 महिन्यांसाठी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला। हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार विनोद निकोले आणि डॉक्टर अशोक ढवळे यांनी आंदोलन स्थगितीची घोषणा केली। जिल्हाधिकारी कार्यालयात 12 मुद्द्यांवर सुमारे 6 तास चर्चा झाली। त्यानंतर प्रशासनाने वनपट्ट्यांचे नकाशे, घरकुलांच्या जमिनी, रोजगार हमी, जलजीवन मिशन तसेच स्मार्ट मीटर विरोधी मागण्यांबाबत समयबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले। वनहक्क दाव्यांबाबत प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे केले जातील। घराखालील जमिनी नावावर करण्यासाठी प्रक्रिया राबवली जाईल। तसेच स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवले जाणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले। जलजीवन मिशनची कामे डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आणि रोजगार हमी योजनेतील मजुरी वेळेवर देण्याचेही आश्वासन प्रशासनाने दिले आहे। बहुतांश मागण्या 3 महिन्यात सोडवण्याचे आश्वासन मिळाल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असून प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। द पोलीस न्यूज ब्युरो, पालघर।